मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शांत संथ तळ्याच्या पाण्यात अचानक कुठून कोण जाणे एखादा मोठा दगड पडतो. त्याबरोबर सबंध जलाशयात खळबळ उडून जाते आणि दगड पडलेल्या ठिकाणी छोटी वर्तुळ उठून ती क्रमाक्रमानं वाढत सबंध तलावात फैलावून जातात. त्याप्रमाणे ती भयंकर बातमी छोट्याशा अकोळ गावात गल्लोगल्ली पसरून सर्व लोक थक्क आणि दिग्मूढ होऊन गेले. बातमी विलक्षण खळबळजनक होती, पण खेडेगावात अशा बातम्या मूळ स्वरूपात कधीच फैलावत नाहीत. शेंडाना बुडखा नुसताच फापट पसारा, धागाना दोरा नुसताच गुंताळा अशा स्वरूपात बातमी फुटते. ऐकणारा तोंडाचा आ वासून डोळे विस्फारून एक दोन क्षण भांबावल्यासारखा पाहत राहतो. हळहळल्यासारखा काहीतरी पुटपुटतो आणि मग जिकडून बातमी आली त्या दिशेनं धावत सुटतो. जणू लाट उसळत गरजत येते आणि किनाऱ्यावरचं असेल नसेल ते आपल्या बरोबर खेचून घेऊन परत जाते. त्या बातमीची गावात हीच प्रतिक्रिया झाली आणि गावात सर्वत्र एकच हलकल्लोळ उडून गेला. आधीच तर गाव लहान, केवळ 5-7 हजार वस्तीचा. त्यात रिकामटेकडे, गप्पिष्ट, चकाटखोर आणि टवाळखोर यांचाच भरणा जास्त. गावातल्या तरण्या ताठ्या, नात्या धुत्या पोरी बाळींची आणि त्यांच्या असल्या नसल्या भानगडी लफड्यांची चर्चा मिटक्या मारीत करणं हा गावचा प्रमुख उद्योग. थोडंसं कुठं खुट्ट झालं किंवा काही कमी जास्त प्रकरण उघडकीला आलं की डिवचलेल्या मोहळ्यातून बाहेर पडलेल्या गांधील माशांसारखी गावभर एकच गजबज नि कुजबूज सुरू व्हायची. आणि काय झालं, कसं झालं याची सागर संगीत बातमी गावात ताबडतोब तिखट मीठ लावून आणि चढवून फुगवून प्रसारित व्हायची. कसली तरी खळबळ, रोजच्या शिळपट गप्पा टप्पांना कसलं तरी नवं चमचमीत विषय खाद्य, हीच तर मुळी गावकऱ्यांची करमणूक होती. अर्थात खुनासारख्या भीषण चित्तथरारक घटनेचा मसाला मिळाल्यावर अख्ख्या गावातून लोकांचे कल्पनावारू स्वैर व बेफाम उधळले आणि जिभा बेलगाम सुटल्या यात नवल हो कोणतं. चौकात, बाजार कट्ट्यावर, मारुतीच्या पारावर, विठ्ठल मंदिराच्या ओट्यावर असे ठिकठिकाणी लोकांचे थवे 150च्या संस्थेमध्ये जमले आणि एकाचं बोलणं दुसऱ्याला कळणार नाही इतक्या जोरजोरानं घसा व शिरा ताणून झालेल्या गोष्टीवर चर्चा, चविर्त चौरवन, वादावादी व अधूनमधून लठ्ठालठ्ठीही करू लागले. जो उठला तो गावाच्या टोकाला एका विशिष्ट दिशेनं धावू लागला. दुकानदारांनी दुकानं बंद केली. दूधवाले, फेरीवाले, घासवाल्या आणि मोळीवाल्या बाया आपापल्या जिनसा रस्त्यावर सोडून सैरावैरा पळू लागल्या. शाळेतल्या वर्गातून पोरं बाहेर पडली व गोंगाट करीत रस्त्यानं पसरली. लहानू मास्तर आपल्या वर्गात टेबलावर ऐसपैस तंगड्या पसरून, खुर्चीत रेलून, माळावरचा मुंजा ही बापूराव सुरनाळकरांची संबंध कथा वाचण्यात पुरते गढून गेले होते. एखादी नवी रहस्य कथा वाचायला मिळाली की मग मास्तरांना दुसरं काही सुचत नसे. मुलांना गणित किंवा निबंध लेखन असलं काहीतरी काम नेमून देऊन ते कादंबरी वाचनाची समाधी लावून बसत. वर्ग बिनबोभाट शांतपणे चाले. मास्तरांचा मुलांवर दराराच तसा विलक्षण होता. मारकुटे शिक्षक म्हणून सबंध शाळेत त्यांचा लौकिक गाजत होता. मुलांनी त्यांचं नाव लहानू मास्तर ऐवजी हानू मास्तर ठेवलं होतं. गावात बरेच लोक त्यांना याच नावानं ओळखू लागले होते व तशी त्यांना हाकही मारू लागले होते. हानू मास्तर दिवसभर वाचनात रंगून गेले तरी वर्गात हू की चू होत नसे. परंतु आज सकाळी दुसऱ्याच तासाला वर्गात एवढी शांतता पसरून गेली की मास्तरांनाच ती गोष्ट खटकली. सहज मान वर करून त्यांनी वर्गात नजर टाकली आणि ते दचकले.
संपूर्ण वर्ग खाली झाला होता. फक्त कोपऱ्यात 3 मुलं पेन्सिली लावून काहीतरी खेळत होती. उठून नीटनेटकं बसून त्यांनी मुलांना बोलवलं. काय रे गेल्या, पोरं कुठं गेली म्हणायची. समदे पळाले गुरुजी. आम्ही बी जाऊ का? थोबाड फोडील भडव्या, तुझ्या काकाचं लगीन हाय व्हय? नाही गुरुजी, गावभर गडबड उडाल्या. लय मोठी मारामारी झाली म्हणत्याती. कुठं र? त्या तिकडं खाल्ल्या आळीला कुणीतरी कोणाला तरी मारलं म्हणत्याती. अरे गाढवा, मारामारी असल, खूनबिन तर नाही नवं झाल्याला. खूनच झाला हाय. पोरं तिकडच गेल्या ती बघायला. हा, जणू स्वतःचाच खून झाल्याप्रमाणे मास्तर किंचाळले आणि उभे राहून म्हणाले, मला स्वतःच बघायला पाहिजे, तुम्ही जा. पोरं तडक पसार झाली. मास्तर सुद्धा घाईघाईनं शाळेबाहेर पडून गावात निघाले. आपल्या गावात खून झाला या बातमीनं त्यांचं चित्त थरारून गेलं होतं. आनंदानं त्यांचे डोळे चमकू लागले होते. त्यांच्या इतक्या रहस्य कथा वाचलेला अनुभविक शायरी सर्व गावात दुसरा कोणी नव्हता. हा हा म्हणता या खुनाचं रहस्य आपण उलगडू, मग जिकडं तिकडं आपलं नाव होईल, असं एक सुखद मनोराज्य त्यांच्या मनात तरंगू लागलं. रस्त्यातून घाईनं चाललेल्या लोकांचे विस्कळीत तुटक संवाद त्यांच्या कानी पडले, पण त्यातून नीट असा काहीच अर्थबोध झाला नाही. कुणाचा खून झाला, कुठं झाला, कसा झाला, काही कळेना. रस्त्यात 5-6 जणांचं एक टोळकं मोठमोठ्यानं बोलत उभं होतं. त्यातल्या एकाला त्यांनी विचारलं, का हो, काय झालं? लोक कुठं जाऊन राहिलेत म्हणायचं. त्यांच्या अज्ञानाची कीव केल्यासारखं दाखवून तो ग्रहस्थ हसला व म्हणाला, तुम्हाला पत्त्याच नाही का मास्तर? भले शाब्बास. पोरांना शाळेतून दुनियेचं ज्ञान शिकवतायसा आणि गावामध्ये डोळ्यासमोर काय होऊन राहिलं या ह्याची मात्र काय बी सुध नाही. कमाल हाय बुवा तुमची. सगळेच हसू लागले. त्यांना काही उत्तर न देता मास्तर चुपचाप पुढं सरकले. चौकात एका जागी त्यांना हरदाशी वामन बुवा गुडघ्यांना दोन्ही हातांची मिठी घालून बसलेले दिसले. त्यांच्या आजूबाजूला 5-10 माणसं आपापसात बोलत होती. मास्तरांचा आणि वामन बुवांचा चांगला परिचय होता. बसणं उठणं होतं. बुवांकडून आपल्याला नक्कीच सारी माहिती इत्थंभूत मिळेल ही मास्तरांना खात्री होती. कारण वामन बुवा म्हणजे गावचा चालता बोलता ऑल इंडिया रेडिओच होता म्हणा ना. वामन बुवाजवळ जाऊन बसकन मारीत मास्तरांनी पुसलं, काय महाराज, गावात कसली काय गडबड उडाली आहे म्हणायची. बुवांनी थिजलेल्या निर्विकार डोळ्यांनी त्यांच्याकडं पाहिलं. सुमारे अर्धा एक मिनिट ते मढ्यासारख्या डोळ्यांनी मास्तरांकडं बघतच राहिले आणि मग रेकॉर्डला पिन लागल्यासारखं पल्लेदार आवाजात बोलू लागले. म्हणजे त्याचं काय आहे बघा. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर सांगायचं तात्पर्य हे की जे हत्ते कालाच्या ठाई करून एकंदरीत खरं पाहू गेलं तर जे आहे ते असं आहे की कसं आहे ते सांगण्याच्या पलीकडचं आहे. कसं? आता हेच घ्या. जे हत्ते कालाच्या ठाई समजा. तुम्ही काय समजले? आलात? तुम्ही यायचे होते म्हणा, यायचे नव्हते म्हणा, की कसंही म्हणा, पण आलात. आता गंमत म्हणजे कशी आहे ती बघा हा. नाही म्हणजे त्याचं काय आहे, अगदीच जर म्हणाल तर तसं पाहू गेलं असता गंमत अशी काहीच नाही. आहे का खरं सांगा. हे आता तुम्ही आलात साहजिकच आहे. नाही म्हणजे खरं सांगायचं तर त्यात खोटं काय आहे. आता माणूस आहे येणारच. कसं? नाही म्हणलं तरी तो येणारच. त्याला कोण नको म्हणणार आणि म्हणून उपयोग काय? आणि म्हणणारे आपण तरी कोण हो? जे हत्ते कालाच्या ठाई माणूस म्हणला म्हणजे त्याचं काय आहे की सदा आपला 84 लक्ष योनींच्या फेऱ्यात अडकलेला. तेव्हा तो येणार, आला की जाणार, पुन्हा येणार हे आपलं म्हणजे ठरलेलं. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर जसा यष्टीचा कंडक्टर. या गाडीतून उतरला लगेच दुसऱ्या गाडीत चढला. 2 घंट्या मारल्या गाडी सुरू. 1 मारली गाडी बंद. 3 मारल्या की स्पीड कमी. पुन्हा 2 मारल्या की लाईट. महाराज तुम्ही हे काय चालवलंय? त्यांची चरपट पंजरी असह्य होऊन मास्तरांनी त्यांना मध्येच तोडून म्हटलं, अहो काय आहे तरी काय हे? मी विचारतोय काय आणि तुम्ही सांगताय हो काय?
गावात खून झाला असं ऐकतोय. त्याची हकीकत काय? लवकर सांगा सगळं काही. पुन्हा तीच थिजलेली निर्गुण निराकार नजर. म्हणजे त्याचं काय आहे बघा. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर सांगायचं तात्पर्य हे, की जे हत्ते कालाच्या ठाई. खड्ड्यात गेलं तुमचं तात्पर्य आणि तो जे हत्ते. कोणाचा हो खून झाला सांगा मुकाट्यानं. वामन बुवांना कोणतीही गोष्ट विचारली आणि तिचं धड उत्तर मिळालं असं कधी घडलंच नव्हतं. प्रत्येक गोष्टीत भलतीकडेच फाटे फोडायची आणि कंटाळवाणा पाल्हाळ व लांबण लावायची त्यांची आवडती खोड होती. त्यांचं कथा कीर्तनही याच पद्धतीनं चाले व शेवटी 2 तास त्यांचं भारूड ऐकूनही श्रोत्याला काहीच उमज पडत नसे. अडाणी भाविक भक्तांना आणि बाया बापड्यांना मात्र वाटायचं बुवा फार चांगलं बोलले. मास्तरांना हे माहीत होतं. माहीत असून आपण या आचरट माणसाच्या जाळ्यात येऊन बसलो याबद्दल त्यांच्या मनात आता चुकचुक सुरू झाली आणि चिडून मुद्द्याला हात घालण्याच्या हेतूनं त्यांनी हा प्रश्न केला. बुवांनी यत्किंचितही विचलित न होता आपलं दळण पुढे चालू ठेवलं. आता तुम्ही खून झाला म्हणता, पण त्याचं काय आहे? वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर तुम्हाला मनातलं सांगायचं म्हणजे कसला खून, कोणी केला, कसा केला, खून नाही आणि काही नाही. मी म्हणतो खरं पाहायचं असेल तर खून कसा असेल, वर बोट दाखवून. सगळी त्याची माया आहे बरं, त्याची माया. मास्तरांना एक सणसणीत शिवी द्यावीशी वाटली. ते मनात उद्गारले, त्याच्या मायला काय वाह्यात माणूस हाय म्हणायचा. एक वार जोरात खाकरून बुवांनी हात वर उचलून आजूबाजूच्या आपल्या फडाच्या लोकांना इशारा केला आणि खड्या आवाजात सुरुवात केली. नको नको प्राण्या गुंतू माया जाळी, नको नको प्राण्या गुंतू माया जाळी, काळाला जवळ ग्रासावया, काळाला जवळ ग्रासावया. त्यांच्या साथीदारांनी टाळ्या पेटून किंवा रस्त्यातले दगड उचलून टाळ वाजवायला सुरुवात केली. तुक्या परटानं घशातून अहम अहमचे आवाज काढीत आणि जिभेनं टाळूवर टोक करीत पखवाजाचे बोल काढण्याची तत्परता दाखवली आणि रस्त्यातच बुवांचं भजन सुरू झालं. नाशिवंत देह जाणार, नाशिवंत देह जाणार, संग कोण येणार सांग बापा, संग कोण येणार सांग बापा हो. बुवांनी हात वर करून लोकांना थांबायची खूण केली. पहिल्या अर्ध्या ओळीत ते अडले होते, कारण पुढचा चरण त्यांच्या पाठ नव्हता. पण सफाईनं स्वतःचे शब्द जोडून त्यांनी चरण पुरा केला होता. त्याच सफाईनं त्यांनी नामघोष सुरू केला. ठोबा रखमाई, ठोबा रखमाई, जय जय ठोबा रखुमाई. लोकही आवाज चढवून त्यांचं अनुकरण करू लागले. बुवांनी डोळे उघडले तेव्हा मास्तर वैतागानं तिथून उठून गेले होते. मास्तर रस्त्यानं चालता चालता जो दिसेल त्याला थांबून विचारू लागले आणि हळूहळू त्यांना लोकांच्या असंबंध अर्धवट त्रोटक उत्तरांवरून काय घडलं असावं याची साधारण अशी कल्पना आली. अव त्या आपले भांबऱ्याची सगुणान आहे का, तिचा खून झाला काल रातच्याला. खून झाला? पर त्यो बी कसा? राम 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 राम. दुश्मनाला बी अशी मौत येऊन हाय. अरे पण अशी म्हणजे कशी ते तर सांगशील का नाही गड्या? अरारारारारारा. असलं इप्रीत मरण आपल्या बाप जन्म्या आपण पाहिलं नव्हतं बुवा. ह्यो असला भयंकर खून काही बघितला नव्हता ह्या डोळ्यांनी. अरे बाबा या गावात खून कधी झालाच नव्हता तर तू कसा र पाशील? बर पण तू काय बघितलंस ते तरी सांग की र. आवा बाबा 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 बाबा. काय ते रक्ताचं थारुळ जणू लाल चिखलाचं डबकच म्हणावं. पण खून कशानं झाला? कुणी केला? मी आत गेलो समजलं का गुरुजी? आणि जे का म्हणता मला वकारीच आली. पटकनी तोंड माग फिरवलं म्या. तिला फाईलच नाही अगा. म्हणलं आता भवाळ येऊन पडतो का काय? तसाच धूम बाहेर पळालो बघा. मी बी गेलतो व परच्या मायला त्या पाटलाच्या माणसांनी मला बघू बी दिलं नाही. हाकलून दिलं भाड्यांनी. पाटलांनी दार बी बाहेरून लावून घेतलं या. कुणाला बी आतमध्ये जाऊ दिना झाल्या ती. अरे म्या चौथा फाईला आतमध्ये जाऊन ह्यो महादा म्हणतो या ते खरं हाय. म्या निस्ती नदर टाकली तर माह काळीज लटालटा कापाया लागलं. सगुना शाप ओळखू येत नव्हती.
हात कापून एका बाजूला पडल्यालं तर तंगड्या तोडून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये फेकलेल्या, मुंडका आज्यात तुटून तिसऱ्याच कोपऱ्यामध्ये उडाल्यालं, समधीकडं रक्ताचा ह्यो सडा, झिपऱ्या रक्तात बुडून लाल भडक झालेल्या, अन बर का मंडुळी, एकदम नंगी, खालून वर पत्तूर नागवी, अंगावरती बोटभर सुधीक चिंदी बिन हाय. तू काय बी म्हण गाड्या, बाय पण बाय व्हती, सोन्यावानी पिवळ्या धम्मक अंगाची, अंग कसं चमचम करायचं रस्त्यांनी चालली म्हणजे, दागिनं घालायची काय बी जरवत नव्हती तिला. अन आता तेच अंग साप डसल्यावाने पार जांभळ निळं पडून गेलं या. पाहिलं का भ्या वाटतं या, अंगावर काटा सुधीक येतो या. शरम बी नाही वाटत सांगायला का नागवी व्हती म्हणून. आणि ह्यो हरामखोर मिटक्या मारून डोळं वासून तिच्याकडं बघत होता. आता काय म्हणू तुझ्या बायलीला मी. अरे फुकणीच्या रस्त्यामध्ये कुत्रा कुत्रीची खेचाखेच चालली तर काय थोबाड झाकून घेतोय वैर तू, हा? तशातलंच हे नव्ह का? जाऊ द्या बाबांनो, भांडतायचा कशाला? पर ह्यो खून कुणी केला म्हणायचा काय कळलं का तुम्हासनी? काय जाणं का बा, तेवढं मातूर काय कळल्यालं नाही. कुणी म्हणतया तिनं इळ्यानं मान कापून घेतली. खरं हाय र खुळ्या. मान कापली आणि मग हातांनी डोसकं उचलून कोपऱ्यामध्ये फेकून दिलं. मान कापून घेतली म्हण. मग हाताने पाय तोडायला काय तिचा नवरा तो सर्वांना आला होता का काय सर्गातनं? हे बी खरंच म्हणा, कुणीतरी मारला असल तिला. मग तुम्ही काय बी म्हणा, हा? आणि मग पुरुषावानी कुठं गेलता र? त्याचा तर रोज रातच्याला सगुनीकडं कायम मुक्काम ठेवलेलाच हाय. काय जाना का बा, गेला असल कुठं गावा बिवाला, नाही तर काल तिच्याकडं गेलाच नसल त्यो. खून कधी झाला? राती झाला म्हणत्या ती. मग तुम्हाला सांगू का, खून नक्की पुरुषानंच केला असल. काय जाणं का बा, देवाला डोळं. पर गड्या, त्यो कशा बाई करील खून? त्याचा सगुनीचा तर लय म्हणून लयच प्रेम होता की र. दुसरा कोण हाय करणारा त्याच्या बिगर? अरे लग्नाची बायको काय राहायला अशी राहत होती त्याच्यापाशी. पर तुला सांगतो, असल्या बायांचं कवटाळ लय लवकर उघडं पडतं या. त्याला तिच्या वागणुकीत खोड दिसल्या आणि तो बिघडला, असंच झालं असल र. तिने ह्याचा केसांनी गळा कापला असंच म्हणा की घटकाभर. तिच्या मेहुण्याला बळराम भाऊला खबर गेली असल. गेली असल तर काय, आता तोच हाय समद निस्तरायला पुढं. तुला माहित हाय का, तो तिच्यावरती लय नाराज होता. बोलणं चालणं सोडून दिलं होतं त्यांनी. अरे नाराज नाही व्हाईल तर काय व्हाईल? सगुना त्याच्या बायकोची सख्खी बहीण धाकली. नवरा मेल्यावरती बळराम पाटील चांगला म्हणत होता तिला, का बाई एकली राहू नगस, मपल्या घरी राहायला य, मी सांभाळतो तुला. पर बाई लय बाजिंदी, हा? तिला भेव वाटला का ह्यो गडी गोड गोड बोलून आपली इष्टेक हापडतोय का काय, म्हणून बघा ती शाप गेली नाही. अक्षी हिम्मतवाली बाई बघा, सवता शेती भाती चालवली, कंदी कोणासमोर हात नाही पसारला. अव कशाची हिम्मत आणि कशाचं काय घेऊन बसलायसा? मी सांगतोया तुम्हाला, पुरुषावाण्यानं आधार दिला नसता तर बाईचा हाल कुत्र्यानं बी खाल्लं नसतं. खरं कसं? व्हय व्हय, हे बरी खरं आहे बघा. गावात जिकडं तिकडं ही असलीच चर्चा चाललेली होती. हानू मास्तर एकाग्र चित्तानं लोकांचं बोलणं आणि शेरे खुलाशे ऐकत होते आणि आपले स्वतःचे आढाके बांधित होते. पण त्यांच्या उत्साहाचा विरस झाला होता. त्यांना वाटलं होतं, खुनाचं रहस्य भयंकर गुंतागुंतीचं आणि बुद्धीच्या आटोक्या पलीकडचं असेल आणि अकोळ गावचे हुशार डिटेक्टिव्ह लहानू गुरुजी यांच्या बुद्धीची कसोटी लागण्याचा प्रसंग येईल. पोलीस धावत येतील आणि मास्तरचे पाय धरून म्हणतील, गुरुजी कसंही करून हे कोडं सोडवा आणि आम्हाला तारा. पण रहस्य तर बेट अगदीच फुसकं निघालं. काहीच दम नाही त्याच्यात. सारी पुस्तकाच्या पानासारखी साफ साफ गोष्ट. पुरुषाशिवाय खून दुसरा कोण करणार? तो रात्री सगुनाकडं मुक्कामाला आला असणार. दोघात तीव्र भांडण झालं असणार. रागाच्या भरात सुरा काढून त्यानं सगुनीच्या अंगावर खचाखच वार केले असतील. आता घाबरून कुठंतरी पळून जाऊन लपून बसला असेल तो. पण आधी सगुनीच्या वाड्यात जाऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून खात्री करून घेतली पाहिजे.
आणखी काही शक्यता आहे का पडताळलं पाहिजे, त्याशिवाय पूर्ण कल्पना येणार नाही. मास्तर झप्पाझप पावलं टाकीत खाल्ल्या आळीला सगुनीच्या घराकडे निघाले. सगुनीच्या वाड्यासमोर मोकळ्या जागेत जणू काही जत्राच भरली होती. लोक उत्तेजित होऊन ठिकठिकाणी चर्चा करीत होते. दुसऱ्याला आपल्यापेक्षा किती जास्त माहीत आहे याचा अदमास घेत होते. बहुतेकांच्या नजरा वरचेवर वाड्याकडे धावत होत्या. पण वाडा बंद होता. तो वाडा म्हणजे एक छोटीशी पुराणी गढीच होती. वाड्याच्या चारी बाजूला पडझड झालेल्या पण अद्याप शाबूत असलेल्या भिंती होत्या. पुढच्या बाजूला भक्कम दिंडी दरवाजा होता. त्याला बाहेरून कडी घालण्यात आली होती. बाहेरच्या पायऱ्यांवर 2 जागले हातात काठ्या घेऊन उभे होते. ते कुणाला आतच जाऊ देत नव्हते. जवळ येणाऱ्या जाणाऱ्यांना ते बाजूला हटण्याबद्दल कधी अजिजीनं तर क्वचित दमदाटीनं सांगत होते. घटनास्थळी पोलीस येऊन ठेपल्याशिवाय दरवाजा उघडला जाणार नव्हता. समोरच्या घराच्या ओट्यावर काही लोकांसहित गावचा सरपंच बळीराम आवारी बसला होता. त्याचा चेहरा क्षुब्ध आणि खवळल्यासारखा दिसत होता. त्याला खवळायला सबळ कारण होतं. गेल्या 3-4 वर्षांपासून तो गावचा सरपंच होता. सरपंच आणि मालदार असामी या दोन्ही नात्यांनी त्याचा खूप दबदबा होता. पंचक्रोशीत त्याचा मोठा मान होता. पण मेहुणीच्या दुर्वर्तनामुळं त्याच्या नावाला बट्टा लागला होता आणि ही गोष्ट त्याच्या मनाला कायम डाचत होती. मेहुणी पुरुषावाण्याच्या जोरावर त्याची पत्रास ठेवत नव्हती. त्यानं मागच तिच्याशी संबंध पार तोडून टाकला होता. आज तिचीच अचानक हत्या झाल्यामुळं त्याला तिच्या दाराशी येणं भाग झालं होतं. या हत्येमुळं आज त्याच्या आणि त्याच्या सबंध घराण्याची पुन्हा एकदा गावभर बदनामी झाली होती. कारण लोक सगुनीचा खून झाला म्हणत नव्हते, तर बळीराम पाटलाच्या मेहुणीचा खून झाला असं सर्रास म्हणत होते. आणि तो उल्लेख कानी पडला की बळीरामाच्या काळजाला इंगळ्या झोंबत होत्या. हानू मास्तरनी त्याच्या बाजूला आपलं बूड टेकवलं आणि काळजीच्या सुरात प्रश्न केला. कसं काय घडलं हे बळीराम पाटील म्हणायचं. बळीराम पाटील एकदम उसळून त्यांना म्हणाला, चायला मास्तर काय बिंडोक आहात का काय व म्हणायचं. का म्या रात्री जाऊन तिचा खून केला का काय. कसं काय घडलं मला व काय विचारतायसा तुम्ही. नाही तसं कसं म्हणन बरं मी पाटील साहेब. मास्तर वरमून बोलले. तुमचा कट्टर शत्रू बी तसली शंका घेणार नाही हे काय मला माहित नाही वय. सारा गाव जाणतू या तुमचं वागणं कसं धुतल्या तांदळासारखं हाय त्या. मी आपलं सहज म्हणलं की तुम्हाला काहीतरी माहिती असेल. अंगा असं म्हणा की. बळीरामानं आवाज नरमावून म्हटलं. लगेच पुन्हा त्याचा आवाज चढला आणि तो तावातावानं बोलला. मी काय बोळ्यानं दूध पेत नाही. माझ्या समद लक्षात आलं हाय. तो खुनी बदमाश माझ्या हातून सुटणार नाही. त्याला वाटलं असल का माझ्या मेहुणीचा खून करून आपण निष्ठून जाऊ. पण मी बी वस्ताद हाय वस्ताद. त्याच्या गळ्याला फास आवाळल्या बिगार मी राहायचो हाय. पण हाय कोणत्यो ह? शेजारच्या एका प्रतिष्ठितानं विचारलं. बळीरामानं काहीच उत्तर दिलं नाही. आजूबाजूंच्या लोकांचे आपापसामध्ये तर्क सुरू झाले. पुरुषात असलं वंगाळ काम करील असं वाटत नाही. त्याला कारणच काय. तिला मारून त्याचा काय फायदा. आता कारण तरी काय म्हणून सांगावं. बळीराम भाऊला काहीतरी सुगावा लागल्याला दिसतोया. कारण असल तर काय. त्या बिगार उगीच हे काम झाले का काय व. माझा बी तोच होरा धावतोया. पण समद्या गावात बोंबा बोंब होऊन बी पुरुषांनी अजून कसं तोंड दाखवलेलं नाही म्हणावं. त्याचीच तर नवं ही भानगड म्हणायची. बळीराम भाऊ पुरुषाचं काम आहे का ह्य. बळीरामनं सभोवार एक सूचक नजर टाकून उत्तर दिलं. कुणी केलं कसं केलं कामून केलं समद काय मला ठाव झालेलं हाय. पोलीसला येऊ द्या म्हणजे समद उघड व्हाईल. इतकं सांगितल्यावर बळीराम घुम्यासारखा बसून राहिला. लोकांच्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली नाहीत. पण रखमाजी पाटील कुठं हाय. पोलीस पाटील इन्स्पेक्टरला आणायला तालुक्याला गेल्याला हाय ती. खुनाची बातमी बाहेर फुटली तरी कशी. काय जाणं का बा. सकाळी दूधवाल्यांनी नाही तर मोलकरणीनं पाहिला असल. कशी फुटली ते मला घ्या ना विचारून. सकाळी सगुनीचं पोरग रडायला लागलं. बाहेरचं दार उघडच होतं.
कुणीतरी आतमधला प्रकार बघितला, धावत जाऊन बळीराम पाटलाला खबर दिली. तो पोलीस पाटलाला घेऊनच इथं आला. त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका आतमध्ये घुसला. लोकांना आवरता आणि हाकलता बेजारी होऊन गेली. बळीराम पाटील पोराला घेऊन आपल्या घरी गेला. मग वाडा बंद करून घरावरती पहारा ठेवून पोलीस पाटील तालुक्याला गेला. मला तर असं दिसतंय गड्या, का खून करून पुरुषा रातीतून फरारी झाला असावा. अरे हट, उग्या आपलं उचल जीभ लाव टाळ्याला असलं काय बोलू नग. पुरुषा सज्जन माणूस हाय, अख्खा गाव जाणतूया. दुकानातल्या उंदर घुशांना बी कधी चुकून हात लावलेला नाही बिचाऱ्यानं, तर त्याच्या हातून ही खटकावानी भयंकर कापाकापी व्हाईल म्हणतायसा व्हय. नाव नगा घेऊसा. मला बी तेच वाटतया. माझा अंदाज हाय का दरोडेखोरांनी धाड घातली असेल. सगुनीच्या दागिन्यांपायी त्यांनीच ह्यो खून केला असेल. व्हय तसं बी असेल, काय सांगता येत नाही. तिच्याजवळ पैसा बी बक्कळ व्हता म्हणत्या ती. पर मग परशा कशापायी थुतर लपून बसला हाय. त्यानं मोहर यावं आणि छातीवर हात मारून सांगावं का मी हे केलेलं नाही म्हणून. ते खरं र, पर त्यालाच जर का डाकून पळवून नेला असेल तर. च्या बायलीला काय अकलच तार तोडून राहत्या ती एक. पळवायचं असतं तर त्यांनी त्या आवाला नेला असतं. बाप्या माणसाला नेऊन काय घंट्या मिळणार हाय व्हय त्यांना, हा? ते बी बराबर म्हणा, पर तो हाय तरी कुठं म्हणायचा. घरी दुकानी कुठं बी नाही व्हय. नाही ना, कुठं गेला काय बी कळत नाही. घरच्या लोकांना बी तो कुठं गेला ठावण हाय. एकजण डोळं मिचकावीत बोलला, खून त्यानंच केला हाय हे नक्की. उगी काय कुणी पळून जाईल काय? बळीराम भाऊला काहीतरी माहिती हाय, पर तो तर घडगुळणी धरून बसलाया. म्हणजे त्याचं काय हाय बघा. मास्तर इतका येळ त्या घोळक्यात गोष्टी ऐकत बसले होते. पण हे शब्द ऐकताच ते दचकून कावरे बावरे होऊन पाहू लागले. वामन बुवा आणि त्यांचा ताफा इकडच येत होता. बुवांची वागधारा अखंड चालू होती. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर सांगायचं तात्पर्य काय, की जे हत्ते कालाच्या ठाई करून एकंदरीत खरं काय ते पाहायला गेलो तर आपल्याला आढळून येतं की जे आहे ते असं आहे. समजा एखाद्याचा खून झाला, आता माणूस आहे, एखाद्या वेळी खून होणारच. तो चुकणार आहे काय? विधी लिखित कोणाला पुसता येतं का? माणूस चुकीला पात्र आहे. प्रत्येक जीव अपराधाचा पुतळा आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे नाशिवंत देह. हानू मास्तर लगबगीनं उठले आणि त्या घोळक्याच्या मागल्या बाजूनं धूम पसार झाले.